लास्ट टाइम हमने पोटेंशियोमीटर का फर्स्ट एप्लीकेशन देखा था. ओके, फर्स्ट एप्लीकेशन क्या था? कंपेअर द ईएमएफ ऑफ ए मेजर द ईएमएफ ऑफ ए सेल. ओके, आताच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे दॅट इज हाऊ टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल्स. म्हणजे दोन सेल्सचे ईएमएफ कसे कम्पेअर करायचे हे आपण आता स्टडी करणार आहे. ओके, हाऊ टू कम्पेअर ईएमएफ ऑफ टू सेल्स. आता ईएमएफ कम्पेअर दोन सेलचे ईएमएफ समजा फॉर एक्झाम्पल E1 आणि E2 असतील तर ते कम्पेअर करण्यासाठी दोन मेथड आहेत. पहिली जी मेथड आहे त्याला काय म्हटलं जातं? डायरेक्ट मेथड. आणि दुसरी जी मेथड आहे ती सम अँड डिफरन्स मेथड. बोर्ड एक्झाम मध्ये याच्यामधली कुठलीही विचारली जाऊ शकते. ओके, फर्स्ट इज द डायरेक्ट मेथड अँड सेकंड इज द सम अँड डिफरन्स मेथड. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी विचारतोय, करंट इलेक्ट्रिसिटीचे युट्यूबचे तुम्ही व्हिडिओज बघितले का? ओके, कुठपर्यंत आले तर बघा. आणि थोडा जास्त वेळ काढा फिजिक्ससाठी, जास्त वेळ द्या फिजिक्सला. ओके, जे हा टॉपिक संपायच्या अगोदर तिकडचा करंट इलेक्ट्रिसिटी तुमचा संपलेला असला पाहिजे. ओके, त्याच्या त्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला नीट अँड जेच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेल्या आहेत. हा, आता ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी या पद्धतीने पोटेन्शियोमीटर कनेक्ट केला जातो. ओके, सो पॉइंट नंबर 1 विल बी लाईक दिस. पॉइंट नंबर 1, potentiometer is connected. Potentiometer is connected as shown in figure. ओके, आता नेक्स्ट काय करायचं बघा. ज्या दोन सेलचा ईएमएफ मेजर करायचा आहे त्या दोन्ही सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला जोडायचा आहे. लाईक दिस. So this is द अरेंजमेंट. म्हणजे ज्या दोन सेलचा आपल्याला ईएमएफ कम्पेअर करायचं म्हणजे काय? रेशो लिहायचा, E1 by E2 फाइंड आउट करायचं आहे. तर त्या दोन्हीचे पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र करून ए ला जोडायचे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि दोन्हीचे निगेटिव्ह टर्मिनल एकत्र करून गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचा आहे थ्रू कीज K1 अँड K2. म्हणजे इथं काय असणार आहे? दिस इज की K1 अँड दिस इज की K2. वरची की K1 आहे, खालची की K2 आहे. ओके, अँड निगेटिव्ह टर्मिनल गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचा आहे थ्रू कीज K1 अँड K2. अँड गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टर्मिनल जे आहे ते कुठं जोडायचं आहे तुम्हाला? जॉकीला जोडायचं आहे. जॉकी. So this is the experimental arrangement. Okay, so first potentiometer is connected as shown in figure. Second point काय येणार बघा? Second point will be like this. Positive terminals. Okay, positive terminals of EMF E1 and E2 are connected commonly to point E. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह टर्मिनलच ए पॉइंटला जोडायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट दॅट इज थर्ड पॉइंट, किंवा त्याच्यामध्येच लिहा अँड देअर निगेटिव्ह टर्मिनल्स. म्हणजे त्या दोन्ही सेल E1 आणि E2 चे निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो दिस इज E1 आहे आणि हा का आहे? E2 आहे. देअर निगेटिव्ह टर्मिनल्स are connected commonly. Their negative terminals are connected commonly to galvanometer.
टू गॅलव्हॅनोमीटर थ्रू, म्हणजे E1 E2 चे निगेटिव्ह टर्मिनल गॅलव्हॅनोमीटरला एकत्रित जोडायचे आहेत, परंतु कशामधून? थ्रू कीज K1 and K2. K1 K2 मधून जोडायचं आहे. नेक्स्ट थर्ड पॉइंट नाव, गॅलव्हॅनोमीटरचं एक टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलला गेलं, गॅलव्हॅनोमीटरचं मग दुसरं टर्मिनल कुठे जोडायचं आहे? जॉकीला. ओके, अदर टर्मिनल ऑफ गॅलव्हॅनोमीटर is connected to jockey J. आता पुढे काय करायचं बघा, सुरुवातीला E1 ला सर्किट मध्ये आणायचं आणि बॅलन्सिंग लेंथ L1 मेजर करायची. त्याच्यानंतर E2 ला सर्किट मध्ये आणायचं आणि बॅलन्सिंग लेंथ L2 मेजर करायची. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, suitable value of RH is adjusted. Suitable value of RH. RH म्हणजे काय? व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, रिओस्टॅट. Suitable value of RH is adjusted and keys K and K1 are closed. K and K1 are closed. कुठले? K आणि K1 या दोन की काय करायचे आहेत? क्लोज करायचे आहेत. K आणि K1 क्लोज केल्यानंतर काय होणार आहे? सर्किट मध्ये फक्त E1 सर्किट मध्ये येणार ना, E2 कारण K2 ओपन आहे. ओके, तर लिहूया, K and K1 are closed while K2 is kept open. K2 is kept open. आणि K2 ला ओपन ठेवल्यामुळे काय होणार? E1 is in circuit, so that EMF E1 is in circuit. And balancing length L1 is measured. L1 is measured. म्हणजे E1 सर्किट मध्ये आणायचा, जॉकी पोटेन्शियोमीटर वायरवर टॅप करायची कधीपर्यंत? जोपर्यंत गॅलव्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत, आणि त्यावेळची बॅलन्सिंग लेंथ L1 मेजर करायची. आता पुढं नाऊ कीज K and K2 आर क्लोज. आता काय करायचं? कीज K आणि K2 क्लोज करायच्या व्हाईल K1 इज केप्ट ओपन सो दॅट E2 विल बी इन सर्किट. परंतु त्याच्या अगोदर इथे लिहावं लागेल, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय येणार बघा इथं? बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल E1 इज इक्वल टू K इंटू L1 येणार. E1 इज इक्वल टू K L1 येणार. ठीक आहे. याला नंबर 1 म्हणूया. नेक्स्ट पॉइंट, नाऊ कीज K and K2 are closed. आता काय करायचं? K आणि K2 क्लोज करायचे आहेत व्हाईल K1 इज केप्ट ओपन. K1 is kept open so that काय होणार आहे? आता सर्किट मध्ये EMF E2 येणार आहे, सो दॅट EMF E2 is in circuit. EMF E2 is in circuit and balancing length
बॅलन्सिंग लेंथ काय करायचा आहे, L2 मेजर करायचा आहे. आता पुन्हा एकदा बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय येणार बघा. बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल E2 is equal to K L2 होणार आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. E1 is equal to KL1, E2 is equal to KL2. दोन इक्वेशन मिळाले. सो डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2 now. Dividing equation 1 by equation 2. ओके, 1 ला 2 न जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, E1 by E2 is equal to L1 by L2 मिळणार. सो दिस इज युअर फायनल आन्सर. लक्षात आलं का बघा. म्हणजे पहिला सेल सर्किट मध्ये जोडायचा, बॅलन्सिंग लेंथ L1 काढायची, त्याच्यानंतर दुसरा सेल सर्किट मध्ये जोडायचा, बॅलन्सिंग लेंथ L2 मिळवायची आहे, अँड आफ्टर दॅट E1 by E2 is equal to L1 by L2. सो इन दिस वे वी कॅन कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स. ओके, सो दोन सेल्सचं EMF जे आहे ते या पद्धतीने आपण कम्पेअर करू शकतो. याला काय म्हणायचं, डायरेक्ट मेथड असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज कम्पॅरिझन ऑफ टू सेल्स बाय डायरेक्ट मेथड. एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, काय क्वेश्चन असतो, एक्सप्लेन हाऊ टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स बाय डायरेक्ट मेथड. सो पुन्हा एकदा फक्त एकदा वाचून दाखवतोय. Potentiometer is connected as shown in figure. Then positive terminals of EMF E1, E2 are connected commonly to A. Their negative terminals are connected commonly to galvanometer through keys K1 and K2. And other terminal of the galvanometer is connected to the jockey. झालं, हा झाला जॉईनिंगचा पार्ट किंवा अरेंजमेंटचा पार्ट. आफ्टर दॅट सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH म्हणजे रिओस्टॅट is adjusted and initially keys K and K1 are closed. Okay, initially keys ही मेन की जेणेकरून पोटेन्शियोमीटर ऑन होईल आणि K1 या दोन कीज सुरुवातीला क्लोज करायचे आहेत. सो दॅट EMF E1 विल बी ओनली इन सर्किट. E2 त्यावेळी काय ठेवायचं आहे, ओपन ठेवायचं आहे. आणि जॉकी काय करायचे, या पॉईंट पासून अशी A पॉईंट पासून दूर 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 टॅप करत नाही. कधीपर्यंत टॅप करायचं, जोपर्यंत गॅलव्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत. आणि बॅलन्सिंग लेंथ या पद्धतीने L1 मेजर करायचे आहे. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल नुसार काय येणार आहे, E1 इज इक्वल टू KL1 येणार. नेक्स्ट टाइम काय करायचं, आता कीज K अँड K2 आर क्लोज्ड व्हाईल K1 इज केप्ट ओपन. K2 फक्त आता काय करायचे आहे, क्लोज करायचे, K आणि K2. So that EMF E2 will be in circuit and once again jockey is tapped on potentiometer wire and balancing length L2 is obtained. So once again by potentiometer principle E2 is equal to K L2 येणार. आणि हे डिव्हिजन केल्यावर काय येणार आहे, K K कॅन्सल होणार. E1 by E2 is equal to L1 by L2. So in this way EMF of two cells are compared by direct method. सो एनी डाऊट इन दिस केस, याच्यामध्ये काय डाऊट असलं तर विचारा. आता दोन सेलचा EMF आपण सम अँड डिफरन्स मेथडने देखील मेजर करू शकतो, बाय सम अँड डिफरन्स मेथड. ओके, सो थर्ड नंबर, to compare EMF of two cells by sum and difference method. Sum and difference method. ओके, सम अँड डिफरन्स मेथडनं आपल्याला काय करायचं आहे, दोन सेलचा EMF कम्पेअर करायचा आहे, म्हणजे E1 by E2 बाय सम अँड डिफरन्स मेथड फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल डायग्राम ड्रॉ करावे लागेल. सो वन्स अगेन पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. आफ्टर दॅट याची अरेंजमेंट थोडीशी कशी असणार बघा, थोडीशी अरेंजमेंट आता इथं डिफरंट आहे. ओके, arrangement is like this.
फर्स्ट ऑफ ऑल ईएमएफ E1 इथं जोडायचा आहे. ईएमएफ E1. ओके. ईएमएफ E1. त्याच्यानंतर आपल्याला सम अँड डिफरन्स मेथडसाठी काय लागणार आहे, तर 4 वे की लागणार आहे. 4 वे की. सो दिस इज अ 4 वे की. 4 वे की म्हणजे काय असतं, याच्यामध्ये 4 कीज असणार आहेत. ओके. सो दिस इज प्लस, दिस इज मायनस. हा झाला ईएमएफ E1. ओके. सो याच्यामध्ये काय करायचं आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन सेलमध्ये कुठला तरी एक काय असणार आहे, लार्जर असणार आणि दुसरा काहीतरी छोटा असणार आहे. ठीक आहे, मॅग्नेट्यूड मध्ये. तर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ लार्जर ईएमएफ इज कनेक्टेड टू पॉइंट ए. काय करायचं, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ लार्जर ईएमएफ इज कनेक्टेड टू पॉइंट ए अँड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ दॅट ईएमएफ E1 इज कनेक्टेड टू वन टर्मिनल ऑफ ए 4 वे की. याला काय म्हणायचं, 4 वे की. याच्यामध्ये 4 कीज असतात. ठीक आहे. अँड अपोजिट टर्मिनल ऑफ दॅट 4 वे की, ओके, अपोजिट टर्मिनल ऑफ दॅट 4 वे की इज कनेक्टेड टू ए गॅल्व्हॅनोमीटर. हे अपोजिट म्हणजे E1 चं निगेटिव्ह टर्मिनल जिथं जोडलंय ना, त्याच्याबरोबर अपोजिटला गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल जोडायचं. अँड अदर टर्मिनल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू जॉकी. ओके. गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टर्मिनल काय करायचं आहे, जॉकीला जोडायचं आहे. आता सेल E2 कुठं जोडायचं आहे, लक्षात घ्या. सेल E2 बिटवीन रिमेनिंग टू टर्मिनल्स काय करायचं आहे, सेल E2 तुम्हाला जोडायचं आहे. सो दिस इज ईएमएफ E2 प्लस मायनस it is connected like this. ओके. आणि इथं ज्या कीज असणार आहेत त्या 4 कीज असणार आहेत. ही डॉटेड ने इथे एक दाखवतो सुरुवातीला. दिस इज K1, दिस इज K2, सिमिलरली इथं असणार आहे K3 आणि इथं असणार आहे की K4. अशा 4 कीज इथं आहेत. ठीक आहे. बघा आता याचं टोटल वर्किंग कसं येणार आहे बघा. पॉइंट नंबर 1 नेहमीप्रमाणे तोच असणार आहे. पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. ओके. फर्स्ट पॉइंट काय असणार आहे, पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. आता याच्यामध्ये लेट E1 इज ग्रेटर दॅन E2. समजा E1 E2 मध्ये कोणतरी जास्त असणार आहे. लेट E1 ग्रेटर दॅन E2 आहे. तर पॉइंट नंबर 2 मध्ये काय करायचं आहे आता, पॉइंट नंबर 2 मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू A अँड नेगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू 4 वे की. पॉझिटिव्ह टर्मिनल of EMF E1 is connected to point A and its negative terminal is connected to four way key. ठीक है, 4 way key and opposite terminal of that 4 way key is connected to the galvanometer. Point number 3.
अपोजिट टर्मिनल ऑफ, म्हणजे ज्या टर्मिनलला E1चं निगेटिव्ह टर्मिनल जोडलंय त्याच्या अपोजिटला काय करायचं आहे, अपोजिट टर्मिनल ऑफ 4-way key is connected to galvanometer and other terminal of the galvanometer is connected to the jockey J. जॉकी. ठीक आहे, हे सगळं लक्षात येते का बघा. काय काय सांगितलं बघा पुन्हा एकदा. पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. त्याच्यानंतर दोन ईएमएफ इथं आपल्याला कम्पेअर करायचे आहेत, E1 आणि E2. तर काय करायचं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ईएमएफ E1 जे आहे ते कनेक्टेड टू काय करायचं आहे, पॉइंट ए, अँड E1चं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे इट इज कनेक्टेड टू वन टर्मिनल ऑफ दी 4-way key. इट इज कनेक्टेड टू 4-way key किंवा कनेक्टेड टू वन टर्मिनल ऑफ ए 4-way key. आणि 4-way keyचं जे अपोजिट टर्मिनल आहे ते काय करायचं आहे, गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचं आहे. गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल 4-way keyला गेलं तर दुसरं टर्मिनल काय करायचं आहे, जॉकीला जोडायचं आहे. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 4 काय करायचं आहे, बिटवीन रिमेनिंग टू अपोजिट टर्मिनल्स EMF E2 इज कनेक्टेड. Between remaining two terminals EMF E2 is remaining two terminals of 4-way key. EMF E2 is connected as shown in figure. As shown in figure. ठीक आहे, तर या पद्धतीने ही सगळी अरेंजमेंट झाली पाहिजे. आता काय करायचं आहे बघा, नेक्स्ट पार्ट वर्किंगचा पार्ट येणार आहे. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड अँड कीज K1 अँड K2 आर K1 अँड K3 आर क्लोज्ड. जरा कीजची नावं जरा चेंज करूया पुन्हा एकदा, सिक्वेन्स न लिहूया. कीज काय काय आहेत, दॅट इज K1, K2, K3 आणि K4. सिक्वेन्स लिहिलेलं K1, K2, K3, K4. तर काय करायचं आहे, सुरुवातीला 3 की क्लोज करायच्या, कुठल्या, K1 आणि K3. त्यावेळी K2, K4 ओपन ठेवायच्या. त्याच्यासाठी काय करायचं, सुटेबल व्हॅल्यू ऑफ रिओस्टॅट RH इज ऍडजस्टेड and keys K1 and K3 are closed. While K2 and K4 kept open. ठीक आहे, K2 and K4 kept open. आता रियालिटी मध्ये लक्षात घ्या, ही 4-way key कशी असते ते तुम्हाला जरा सांगतो. 4-way key या पद्धतीने असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे या कॉपरच्या स्ट्रिप्स अशा असतात. ओके, आणि या पद्धतीची अशी अरेंजमेंट असते. इथं सिलेंड्रिकल सरफेस असतो, असा सिलेंड्रिकल सरफेस. तर ही 4-way key या पद्धतीने असते.
बरोबर. आणि इथं काय असतात, असे पेग्स असतात, पेग्स म्हणतो आपण त्याला, टेपर्ड असे सिलेंड्रिकल शेपच्या कीज असतात या, त्याला पेग्स किंवा कीज म्हणायचं. आणि हा जो आहे तो उचलून इथं बसवला, इथं की हे इथं कनेक्शन बिल्डअप होणार, किंवा इथं बसवला तर इथलं कनेक्शन कनेक्ट होणार, किंवा इथलं कनेक्ट होणार, किंवा इथलं, म्हणजे ज्या प्लेसमध्ये आपण ते बसवणार त्या ठिकाणी बरोबर काय होणार आहे, कनेक्शन प्लेस होणार आहे. म्हणजे इथं एक जोडलेलं आहे या पद्धतीनं पहिली बॅटरी, आणि इकडे गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे, आणि बाकीच्या रिमेनिंग 2 टर्मिनल्स मध्ये काय जोडायचा आहे, तो ईएमएफ E2 जो आहे तो तुम्हाला जोडायचा आहे. तर या पद्धतीची हे अरेंजमेंट असणार आहे. आणि जिथल्या केस क्लोज करायच्या आहे, ही झाली K1, ही झाली K2, ही झाली K3, आणि ही झाली K4. कुठल्या पाहिजे त्या कीज आपण काय करू शकतो, इथं असे 2 पेग्स आपल्याला घ्याव्या लागतील, 2 कीज जे आहे ते घ्याव्या लागतील, आणि त्या 2 की एकदा K1 K3 मध्ये बसवायचं, आणि नंतर K2 K4 मध्ये बसवायचं. या पद्धतीची ही अरेंजमेंट असणार आहे. लक्षात येते का बघा. Okay, so this is actual part of the keys. ओके, तर सुरुवातीला काय केलंय बघा, कुठल्या की क्लोज केल्यात आपण, त्याच्यामुळे काय होणार, तर ही K1 क्लोज केली आहे, हे कनेक्शन झालं, आणि K1 K3 क्लोज केलंय, बरोबर आहे ना, आणि ही की पण क्लोज केली. हे मेन की जे आहे के क्लोज केल्यानंतर पोटेन्शियोमीटर चालू होणार, आणि K1 K3 क्लोज केल्यामुळे काय होणार आहे, E1 E2 काय एकमेकाला कनेक्ट केले जाणार. E1 E2 कसं जोडले जाणार बघा, या पद्धतीने. सुरुवातीला E1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे, E1 येणार, ते ए ला जोडलंय ना इथं, आणि त्याच्यानंतर E1 चं निगेटिव्ह टर्मिनल कुठे जाणार बघा, K1 मधून E2 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जाणार, आणि E2 चं निगेटिव्ह टर्मिनल कुठे जाणार आहे, या पाथ मधून K3 मधून कुठे जाणार, गॅल्व्हॅनोमीटरला जाणार. E2 चं निगेटिव्ह टर्मिनल कुठे जाणार, गॅल्व्हॅनोमीटरला जाणार. हे अशा प्रकारचे अरेंजमेंट होणार आहे. म्हणजे K1 K3 क्लोज केल्यानंतर E1 चं निगेटिव्ह टर्मिनल हे E2 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं जाणार आहे. ओके, लक्षात येत आहे. सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड, आणि की K1, K3 are closed while K2 and K4 are kept open. ओके, ते ओपन ठेवल्यामुळे आता काय होणार आहे, therefore total EMF in circuit, total EMF in circuit, total EMF in circuit is equal to काय येणार बघा, that is E1 plus E2 येणार. ओके, किंवा हे असं लिहूया, त्याच्या अगोदर डायग्राम काढूया. हे बघा, सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड, अँड कीज K1 K3 are closed while K2 and K4 kept open, so that cells are connected as below. Cells are connected as below. हे सेल्स कसे कनेक्ट होणार आहे, या पद्धतीने. सुरुवातीला E1 येईल, दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल, दिस इज E1, आणि त्याच्या पुढे काय होणार आहे, E2 येणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, अँड देअरफॉर टोटल EMF इथे किती होणार आहे, E नेट इज इक्वल टू E1 प्लस E2 येणार, कारण हे दोन सेल एकमेकाला काय करणार आहेत, आता ऍड करणार आहेत, असिस्ट करणार आहेत. So that the cells are connected as shown below, and therefore total EMF काय येणार आता, total EMF E is equal to काय येणार आहे, E1 प्लस E2 येणार आहे. ठीक आहे, टोटल EMF किती येणार, E1 प्लस E2, त्याला E नेट म्हणूया. आणि असे E1 E2 आता जोडलेले असताना काय करायचं, बॅलन्सिंग लेंथ L1 इज मेजर्ड, अँड बॅलन्सिंग लेंथ
L1 is measured. ठीक आहे, बॅलन्सिंग लेंथ L1 मेजर केल्यामुळे काय होणार आहे, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय होणार आहे, E1 प्लस E2 इज इक्वल टू काय येणार आहे, के L1 येणार. कारण E1 प्लस E2 ऍड होत असतानाची आपण लेंथ मेजर करायला लागलोय. E1 प्लस E2 सुरुवातीला काय होणार आहे की K1 K3 क्लोज केल्यानंतर सर्किटमध्ये टोटल EMF येणार आहे E1 प्लस E2 आणि टोटल EMF E1 प्लस E2 असताना बॅलन्सिंग लेंथ आपली किती आली आहे, L1 आली आहे. अँड देअरफॉर बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल आपण काय लिहिणार आहे, E1 plus E2 is equal to KL1. This is equation 1. Okay, so this is equation 1.